नमस्कार श्रोतेहो, आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमात आपलं स्वागत. आज आपण निपाह व्हायरस याविषयी डॉक्टर अनिरुद्ध फडके यांच्याशी गायत्री भरणकर यांनी साधलेला संवाद ऐकूया. सर नमस्कार. नमस्कार. बरं, याच्यावर असा प्रभावी असा काही उपाय आहे का? आत्ता तरी प्रभावी उपाय असा काही नाही. नाहीये. जसं आपण ह्याच्यामध्ये रेमडेसिवीर वापरलं किंवा काही अँटीबॉडीज वापरल्या, तशा ह्या व्हायरससाठी सुद्धा अँटीबॉडीज वापरण्यात येतात. परंतु ते सगळे ऑफ लेबल यूज आहेत. म्हणजे निपा व्हायरससाठी स्पेसिफिक असं औषध आत्ता काही नाही. खात्रीशीर असं नाहीये. खात्रीशीर म्हणजे असं त्याच्यासाठी डेडिकेटेड की बाबा मलेरिया आला की क्लोरोक्विनची गोळी घ्या, तसं निपा व्हायरस झाला की हे अमुक औषध घ्या असं तर काही लिहिलेलं कुठे नाही. आत्तापर्यंत संशोधन पण त्याचं चालू आहे, परंतु अजून तसं काही म्हणावं तेवढं यश त्याला मिळालेलं नाही. आणि दुसरं महत्त्वाचं गोष्ट म्हणजे काय, सगळी ट्रीटमेंट ही सपोर्टिव्ह केअर असते. म्हणजे आता दम जास्त लागायला लागला तर व्हेंटिलेटर, मेंदूचं प्रेशर कमी व्हावं म्हणून औषधं काही वापरण्यात येतात, आयसीयू मॉनिटरिंग लागतं. ह्या सगळ्या सपोर्टिव्ह केअर ही आपण ॲटमोस्ट ठेवायची आणि शरीराला बरं व्हायला वेळ द्यायचा. आत्ता ही स्ट्रॅटेजी आहे. अच्छा, पण प्रथमोपचार म्हणून काय करता येईल? प्रथम उपचार म्हणजे काय की मुळात हा आजार होऊच नये म्हणून आपल्याला प्रयत्न करायचे. बर. आता हा होतो कशामुळे, की आता पश्चिम बंगालमध्ये असं आढळून आलंय की जे लोक डेट पाम शुगर, डेट म्हणजे खजुरी ताडी, खजूर ज्यूस ज्याला म्हणतात, तर खजूर ज्यूस कच्चा पितात, म्हणजे न शिजवता, किंवा ताडी पितात अर्धवट शिजवलेली, बॉइल्ड ताडी पित नाहीत, तर त्या लोकांमध्ये हे होऊ शकतं. कारण ती बॅट त्या ताडगोळ्यांच्या वर राहतात, कारण ती गोड असतात म्हणून, आणि त्याच्यामुळे ती इन्फेक्टेड असतात ताडगोळे ते. तर ते त्याच्यामुळे हे जे फ्रुट्स आहेत ते तुम्ही अवॉइड केले पाहिजेत किंवा शिजवूनच खाल्ले पाहिजेत. ते पूर्ण कच्चे खायचे नाहीत. रॉ डेट पाम शुगर हा बंगालमध्ये जास्त आढळतं, कारण तिथे खजुरी ताडीचं पिण्याचं प्रमाण जास्त आहे. दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे काय, हे जे इन्फेक्ट होऊ शकणारे ऑर्गॅनिझम आहेत, ते जे प्राणी आहेत, त्यांच्याशी संपर्कात आपण यायचं नाही. आपल्या ओळखीचा किंवा आपला कोणी पेशंट किंवा सोसायटीमध्ये कुठचा तरी पेशंट असेल तर पर्सनल प्रोटेक्टिव्ह इक्विपमेंट, जसे आपण मास्क वापरत होतो, पीपी किट वापरत होतो, त्या सगळ्या गोष्टींचा वापर करायचा. आणि हे सगळे म्हणजे अव्हॉइडन्सचे हे आहेत. तर परंतु असं डेफिनेटली तर झाल्यानंतर घेण्यासाठी असं काही वेगळं औषध काही मग अगोदर सप्लिमेंटरी म्हणालात की बा ताप येतोय वाटलं तर त्यावर तसं म्हणजे कसं आहे की ताप आला तर क्रोसिनची गोळी घ्या, हायड्रेशन चांगलं ठेवा, पाण्याचं प्रमाण व्यवस्थित ठेवा, बाकी मल्टीव्हिटॅमिन सप्लिमेंट हे ते. परंतु कसं आहे की स्पेसिफिक ट्रीटमेंट ज्याला म्हणतो आपण, तर तशी तर काय आता उपलब्ध नाहीये. अच्छा. आणि आपल्याला जर असं वाटलं की आता आपल्या परिसरामध्ये एखाद दुसरा रुग्ण आहे आणि तत्सम लक्षणं आपल्याला दिसायला लागली, तर ताबडतोब जाऊन चेकिंग करून घेणे. म्हणजेच एकूण आपल्यापर्यंत हा आजार येऊ नये या दृष्टीनं मॅक्झिमम प्रयत्न करणं आवश्यक आहे. एक्झॅक्टली. आणि हवेमार्फत ऍक्च्युली पसरत नसल्यामुळे काळजी फार नाही, पण क्लोज संपर्काचं आपण टाळलं पाहिजे. क्लोज संपर्क हा ॲब्सोल्यूट नोच आहे. म्हणजे त्यात काय, कारण जे लोक अगदी ज्यांना गरजच आहे तेच लोक त्या पेशंटच्या संपर्कात यावेत, दुसऱ्या कोणी जाऊच नाही. खरं म्हणजे एकूण जास्तीत जास्त काळजी घेणं आणि सेफ राहणं हा यामधला सुवर्ण मध्य साधण्याच्या दृष्टीनं उपयुक्त असा उपाय आहे. श्रोतेहो, उद्या पुन्हा आपण भेटूया. नमस्कार. निपाह व्हायरस याविषयी डॉक्टर अनिरुद्ध फडके यांच्याशी गायत्री भरणकर यांनी साधलेला संवाद आपण ऐकलात. या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते विवेक वानखडे. ही आकाशवाणी रत्नागिरी केंद्राची निर्मिती होती.